मला वाटलं होतं योगा डेच्या दुसऱ्याच दिवशी माझा मोये मोये होईल, पण तसं झालं नाही. मी एकदम करेक्ट टाईमला उठले, 5 वाजताच उठले. उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि अगोदर डिटॉक्स वॉटर बनवायला घेतलं. त्यानंतर मग मस्त बसून डिटॉक्स वॉटर पिऊन घेतलं आणि मी थोडंसं लवकरच उठले होते, त्यामुळे क्लास चालू व्हायला टाईम होता. म्हणून म्हणलं तोपर्यंत माझं फेवरेट काम करून घ्यावं. पुस्तक वाचून घेतलं. नंतर मग योगा केला आणि अगोदर सूर्यप्रकाश मध्ये येऊ दिला. त्यानंतर सूर्यदेवाचं दर्शन घेतलं आणि एवढं जास्त पॉझिटिव्ह वाटत होतं ना. नंतर मग भूक लागली होती, तर एक छोटीशी केळी आणि त्याच्यावर मिक्स सीड्स टाकून खाल्ले आणि हा माझा ब्रेकफास्ट नव्हता बरं का. त्यानंतर मग सर्व झाडांना पाणी दिलं आणि लवकर उठल्यामुळे माझ्याकडे वेळच वेळ होता, म्हणून मी निवांत पाणी देत बसले होते. त्यानंतर घरात पण थोडीफार इकडं तिकडं कामं केली, जी भरपूर दिवसापासून पेंडिंग होती, मला दिसत होती पण करायला वेळ भेटत नव्हता. ती सर्व कामं केली. त्यानंतर मला बनवायची होती बटाट्याची भाजी, कारण भाजीला काहीच नव्हतं, बटाटे चुरलेले होते. मग मस्त अशी भाजी बनवली आणि त्यानंतर सोफा वगैरे क्लीन करून घेतला. नंतर मला माझे शूज पण क्लीन करायचे होते, ते पण क्लीन करायला आणले आणि मेन काम हे होतं जे खूप दिवसापासून पेंडिंग होतं, हे झाड मला ट्रान्सफर करायचं होतं. त्यानंतर मग जेवण केलं आणि इव्हिनिंगला मला जायचं होतं वॉकिंगला, कारण वॉकिंग मी आता कधीच मिस करत नाहीये. वॉकिंगला तर गेले, पण तिकडे गेल्यानंतर मला कळालं की मी तर माझी वॉचच घेऊन आले नव्हते ज्याच्यामध्ये मी स्टेप्स काउंट करते. पण काय करणार, मग मी जेवढा वेळ दररोज वॉक करते तेवढा वेळ केला आणि घरी येताना 2-3 दिवसाचा भाजीपाला एकदाच घेऊन आला, जेणेकरून मला ब्लिंकिट करायची गरज पडू नये.